दुसऱ्या नंबरवर सलील, उरलेले 3 आहेत ना, हे नक्की. मग ह्या तिघांमध्ये टाय झालेला आहे का ह्यांचे क्रम लागलेले आहेत हे आपण बघूया. स्क्रोल प्लीज. अभिलाषा, ते टेन्शन वगैरे थोडं जाणवायला लागलंय महाअंतिम फेरीचं. महाअंतिम फेरीचं आहे टेन्शन, पण अदरवाईज गाण्याचं तर तुला नसतंच कधी तर. आणि दॅट्स व्हेरी गुड की ते असणंही गरजेचं नाहीये, नाही तर मग उगाच आपलं परफॉर्मन्स खराब होतो. पण ते आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना ते फील होतंय, पण तेही फिलिंग चांगलं आहे नाही का. त्याच्याने थोडंसं ते एक स्पर्धेची भावना एक राहते कायम मनामध्ये. ते कॉम्पिटिशन, येस, हे कॉम्पिटिशन आहे. राईट. सो ह्या गाण्यासाठी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि एक खूप मोठे फॅन तुझे आलेले आहेत. सो विश यू ऑल द बेस्ट. खूप छान झाला अभिलाषा. थँक्यू. व्हेरी व्हेरी नाईस. सलील, क्या बात है अभिलाषा. म्हणजे जो मागच्या आठवड्यातलं गाणं हे तुझं सर्वोत्कृष्ट होतं असं म्हणेपर्यंत तू या स्पर्धेतलं सगळ्यात चांगलं गाणं आत्ता गायलीस असं मला वाटतं. असं प्रत्येक आठवड्यात तुझ्या बाबतीत होतंय. इतकी तू सुंदर गायलीस. थँक्यू. एक तर हे गाणं माझं स्वतःचं खूप आवडतं गाणं आहे. मग किती वेळा ऐकलं तरी ते कमी आहे. इतकं सुंदर गाणं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक देवींनी मिळून शिवाजी महाराजांना म्हणलेली ही अंगाई आहे की तुला पुढे जाऊन काय करायचंय. आणि दीदींनी ॲज युजल हॅट्स ऑफ गायलेलं आहे. पण तू कमालीची म्हणजे कमालीची गायलीस. आता एक म्हणजे आता अगदी मायक्रोस्कोप घेऊन बसलं तरी काहीच सुटलं नाही तुझ्याकडनं त्या गाण्यातलं. ऍब्सोल्यूट काहीही नाही. थँक्यू. थँक्यू. खूप सुंदर कम्प्लीट गायलीस. ऍब्सोल्युटली कम्प्लीट. व्हेरी गुड. सुपर. आणखीन थोडं कौतुक ऐकूया आपण, कारण मला अतुलला विचारायचंय की तुझं गाणं त्याला कसं वाटलं. प्लीज. मी जे वाजले की 12 बद्दल जे बोललो त्यांच्याविषयी तेच मला आत्ताही वाटलं की मला भाव कळतात, मला बाकी नाही कळत, पण ते इतकं समजून घेऊन जो प्रकार असतो त्या स्वरामध्ये असलेला ते समजणं त्यांच्या आवाजामध्ये आहे. आणि त्यामुळे मला आत्ता सुद्धा परत तेच वाटलं, तेच भावलं आणि मला जे वाटतं ते बरोबर होतं असं आत्ता वाटलं. बस ह्याच्या पलीकडे मला
माहिती नाहीत गाण्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. सो विश यू ऑल द बेस्ट पुढच्या गाण्यासाठी Thank you. आणि ऑल द बेस्ट महांतिम फेरीसाठी. थँक्यू. Sa re ga ma pa, I get. Sa re ga ma pa.